हा तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज 2 वाजेपासून नारळी पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे की नाही? तर उद्या या टायमाला म्हणजे उद्या सरासरी 2 वाजेला 2 वाजून 12 मिनिटापर्यंत नारळी पौर्णिमेचा वेळ राहणार आहे. मग दरवर्षी आपण नारळी पौर्णिमा निमित्तानं पूर्ण आपल्या भारतभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतो ना? आपण काय करतो त्या दिवशी? कोणाला राखी बांधतो? भावाला, है की नाही? तर रक्षाबंधन या शब्दामध्येच खूप मोठा अर्थ आहे. रक्षा म्हणजेच काय? संरक्षण करणं, राखण करणं, सांभाळ करणं, संकटापासून वाचवणं. आणि बंधन म्हणजे काय? जबाबदारी, बंधन, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण काय करतो, आपल्या बहिणी ज्या असतात आपल्या भावांना राखी बांधतात ना? मग राखी बांधण्याच्या बदल्यामध्ये तुमच्या बहिणीला मुलं तुम्ही काय देता रे? काय देता तुम्ही? चॉकलेट आणि पेन देता, बरोबर आहे की नाही? अजून काय देता? हा, पैसे. कोणी पैसे देतात, कोणी साड्या घेऊन देतात, कोणी चॉकलेट देतं, कोणी पेन देतं, कोणी वस्तू रूपानं गिफ्ट देता ना? बरोबर. तर या रक्षाबंधनाचा अर्थ असा असतो की आपली बहीण कोणत्याही संकटात असली तरी आपण आपल्या बहिणीचं सांभाळ करायला पाहिजे. प्रत्येक संकटापासून आपल्या बहिणीला वाचवायला पाहिजे. मग त्याचं एक बंधन बहीण आपल्या भावाला बांधते त्या धाग्याच्या रूपानं, कळालं का? मग तोच कार्यक्रम आज आपल्या शाळेमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही राखी आणल्यात ना मुलींनो? कोणी कोणी आणलेले हातवर करा, तिकडे फिरवलं. सगळ्यांनी आणल्यात का राख्या? छान. हा, आणि ह्या ज्या आपल्या शाळेतल्या तुमच्या बहिणी आहेत, मग यांना देण्यासाठी तुम्ही काय आणलं रे मुलांना? सांगा बरं, काय आणलेलं आहे? अरे वा, छान. पेन कोणी कोणी आणलेत? हातवर करा. अरे वा, हा छान, हात खाली करा. आणि चॉकलेट आणणारे? चॉकलेट आणून तुम्हीच खाऊन घेतलं का? आणलेत ना चॉकलेट? छान, व्हेरी गुड बेटा. तर आता थोड्या वेळानंतर आपल्याला रक्षाबंधनाचा हा जो पवित्र कार्यक्रम आहे, भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीकाचं, तो कार्यक्रम आपल्याला आपल्या शाळेमध्ये घ्यायचं आहे. चालेल ना? आता तुम्ही उद्या सुट्टी आहे म्हणून तुम्ही तुमच्या मामाच्या घरी तुमच्या मम्मी सोबत जाणार ना? जाणार आहे. कोण कोण जाणार आहे? हातवर करा. मुलं बी जाणार आहेत का? छान. तर तुम्हाला मी सांगितलं की रक्षाबंधन, रक्षा म्हणजेच काय? सांभाळ करणे, राखण करणे, संरक्षण करणे, बरोबर आहे की नाही? मग हा जो सण असतो आपण दरवर्षी साजरी करतो. आणि बहीण काय करते? एक पवित्र धागा, या नात्याचं पवित्र नातं जपण्यासाठी आपली बहीण मुलांना, भावाला आपल्या राखी बांधते आणि वचन घेते की प्रत्येक अडीअडचणीमध्ये माझं रक्षण करायचं, संकटामध्ये मला वाचवायचं, बरोबर आहे की नाही? मग काही तर हा जो सण असतो आपल्या भारतभर आपण साजरी करतो. तर हे आताच नाही, हजारो वर्षापासून हा सण साजरी केला जातो. बघा, याची एक गोष्ट सांगतो छोटीशी. स्वातंत्र्याच्या आधी पूर्ण जगामध्ये काय करायचे? राजे असतात, राजे, त्यांची राजेशाही होती. ते काय करायचे? एकमेकांसोबत लढाई करायचे, युद्ध करायचे आणि राज्य जिंकायचे, प्रदेश जिंकायचे आणि स्वतःची सत्ता वाढवायची, है की नाही? असं त्यांचं चालू होतं, सत्ता विस्तार. मग आता एक राजा कमकुवत होता. त्याला असं वाटलं की आता आपला जो मालक आहे, राजा आहे, त्याचं युद्ध आहे ना, ज्या राजासोबत होणार आहे तो खूप शक्तिशाली आहे. मग आपल्या मालकाला म्हणजे आपल्या राजाला तो मारू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं? त्या राजाच्या राणीने काय केलं? गिफ्ट पाठवलं राखीचं. त्या समोरच्या राजाला गिफ्ट पाठवलं. तर जेव्हा त्या राजाला गिफ्ट भेटली तर त्यांनी काय विचार केला? आता बघा, त्या राणीने, आपला जो शत्रू राजा आहे, त्या शत्रू राजाच्या राणीने मला राखी पाठवलेली आहे.
राखी आपल्याला जो बांधतो, जी बहीण बांधते आपल्याला, मग त्याचं रक्षण करायचं, त्याचं सांभाळ करायची जबाबदारी भावावरती येते. म्हणून त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांचं प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं त्यावेळेस जेव्हा त्या राजाने त्याच्यावर तलवार उचलली, ज्या राणीने राखी पाठवलेली होती त्या राणीच्या राजावरती जेव्हा तलवार उचलली, तेव्हा त्याचं लक्षात आलं की अरे, मला त्या राणीने राखी पाठवलेली आहे, म्हणजे ही माझी बहीण झाली आणि बहिणीचा जो मिस्टर आहे हा राजा माझा मेहुणा झाला, पाहुणा झाला. म्हणून त्यांनी काय केलं, ते नातं जपलं आणि त्या समोरच्या राजाला जीवनदान दिलं. तर एवढीशी राखी असते, आपलं हे नातेसंबंध असतं. त्या नातेसंबंधामुळे बघा त्या राजाचा जीव वाचला आणि त्या राणीचं सुहाग जे कुंकू होतं ते वाचलं. बरोबर आहे की नाही? तर हे असं पवित्र नातं असतं. आजच नाही, आपण हजारो वर्षापासून हा सण साजरी करतो. कळालं का? मग आता तुम्ही काय करायचंय, आता तुमच्या समोर जे मुलं बसलेले आहेत, मुली, त्यांना राखी बांधायची आणि ज्यांनी गिफ्ट आणलेली आहे त्यांनी आपल्या बहिणीला ज्या समोर बसलेल्या आहेत त्यांना द्यायचं आहे आणि चॉकलेट बी द्यायचं. हा, कळालं? हा, चला बेटा सुरू करा तिकडनं. हा, मुलींनी तुम्ही आहे ना, यांना एक चॉकलेट द्यायची आणि मुलं तुम्ही आहे की नाही, कारण ते असे एकमेकाला घेऊन जाणार आहेत ना. तू द्यायचं बेटा, हा, एकमेकाला द्यायची चॉकलेट. नाही आता आहे ना मॅडम, एक तास आपला 20-30 सेकंदाचा फक्त. राखी बांधायचं, हात पुढं करणार. एकमेकाला चॉकलेट द्यायचं. चॉकलेट देतानाच आहे करा. अरे हे चॉकलेट देणार आहे, हा तू असं देतानाच आहे कर ना. इकडं इकडं चॉकलेट द्यायची बेटा एकमेकांना. दे ना, पेन्सिल दे ना, पेन्सिल देतानाच. तुम्ही तिकडे दिसायला पाहिजे, तिकडं बघा. हा तसं करा. पुढं पुढं तिकडं बघ बेटा, इकडं बघ. ए हा, असं ऍक्शन तर कर देतानाच. पुढं सर बेटा, पुढं सर. पेन देताना ऍक्शन तर करणार आहे. हा, इकडं बघायचं.